आदरणीय श्रीराम पवार, आदरणीय आदिनाथ चौहान जी, हर्षदीप सिंह जी, अनंत कुलकर्णी, ठोंबरे साहेब, विलास शिंदे, सर्व मान्यवर अतिथीगण आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि बहिणींना, मला उशीर झाला याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. मला अतिशय आनंद आहे की आपण सगळेजण फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या रूपाने देशात खूप चांगलं काम सुरू आहे. पण या कामाचं जेव्हा मूल्यांकन केलं जातं, यामध्ये देशात फार्मर प्रोड्यूस कंपन्यांमध्ये सगळ्यात चांगलं काम जर कुठल्या राज्यात सुरू असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. याचा मला खूप आनंद आहे. आपण सगळ्यांनी कृषी क्षेत्रामधल्या आपल्या स्ट्रेंथ काय आहे आणि आपलं विकनेसेस काय आहे, आपल्या जमेच्या बाजू काय आहेत आणि आपल्या अडचणीच्या बाजू काय आहेत, या जर आपण सगळ्यांनी नीट समजून घेतल्या तर आपल्या सगळ्यांना आपले पुढील धोरणं ठरवणं सहज शक्य होईल, उपयोगाचं होईल आणि त्यामुळे आपली नक्कीच प्रगती होईल. आपल्या देशामध्ये एक वेळ अशी होती की 85% लोकसंख्या ही ग्रामीण भागात होती, पण आज ही संख्या 65% आलेली आहे. 20 ते 25% जे मायग्रेशन आहे त्याचं कारण काय आहे हे प्रत्येक शेतकऱ्याने त्या कारणाचा विचार केला पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की गावात जायला रोड नाही आहे, अनेक गावात प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नाही आहे, आपल्या मुलांकरता चांगली शाळा नाही आहे, गावामध्ये चांगलं हॉस्पिटल नाही आहे आणि गावामध्ये उद्योग व्यवसाय नाहीच, पण तरुण मुलाच्या हाताला काम नाही आहे. ज्या महिला आहेत गावामध्ये त्यांना मनोरंजनाची साधनं तर नाहीच आहेत, पण त्याचबरोबर त्यांना काही उद्योग व्यवसाय करण्याकरता देखील वातावरण पण नाही आहे. आणि या सगळ्याचा एक मोठा परिणाम असा आहे की गावातून मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन होऊन राहिलेलं आहे आणि याच्यामुळे दोन समस्या निर्माण झालेल्या आहेत की मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली ही जी अर्बन पॉप्युलेशन एका ठिकाणी एकत्र होते आहे, त्याच्या काही वेगळ्या समस्या देशासमोर निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली खेडी, आपला शेतकरी, गाव गरीब मजदूर आणि शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, कर्जमुक्त झाला पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला पाहिजे, अशाच प्रकारचा भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. पण हा जर व्हायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या विचाराची काय दिशा असली पाहिजे, कोणते निर्णय आपण घेतले पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपले प्लस आणि मायनस याचा अध्ययन जर आपलं असेल तर धोरणामध्ये काय बदल केले पाहिजे ते आपण समजू शकतो. आणि म्हणून आज ॲग्रोवन आणि सकाळ समूह यांनी तुमच्यासमोर एक ज्ञानाची, इन्फॉर्मेशनची, सक्सेसफुल एक्सपेरिमेंट्सची अनेक प्रकारची मालिका, प्रेझेंटेशन, निर्णय लोकांच्याद्वारे केलेला आहे. याला आपण इंग्रजीमध्ये प्रोफेशनल भाषेत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज असं म्हणतो. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज आहे हे खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः आपल्या देशामध्ये मी सातत्याने एक गोष्ट, दोन गोष्टींचा उल्लेख नेहमी करत असतो आणि ते मी आपल्या कन्व्हिक्शनच्या पार्टच्या रूपाने मानतो. ती पहिली गोष्ट म्हणजे नॉलेज, कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ. म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस ठोंबरे साहेबांनी केलं, शिंदे साहेबांनी केलं, अनेक लोकांनी केलं. त्यांच्या चांगुलपणावर, चांगल्या नॉलेजवर कुठलेही पेटंट नाही आहे. त्यामुळे जे यांनी केलं ते मला कसं करता येईल, तेव्हा मी करण्याचा कसा प्रयत्न करील, या प्रयत्नांमधून आपण जर प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात देखील बदल होऊ शकतो, आपली ही परिस्थिती बदलू शकते. आणि म्हणून कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ
हा मंत्र महत्त्वाचा आहे. दुसरा ग्रामीण भागाचा मंत्र असा आहे की तो असा आहे की वेस्ट टू वेल्थ. ग्रामीण भागामध्ये असे काही मटेरियल पडलेलं आहे जे वेस्ट आहे आणि ते मटेरियल जे आहे त्याचा उपयोग केला पाहिजे. मी आत्ता इथे चांदणी चौकात आलो होतो तर तिथे आम्ही इथे एक ब्रिज पाडणार आहे 2-4 दिवसात. तर मी नागपूरला पण आम्ही एक ब्रिज पाडतो. तर ब्रिज पाडण्याच्या वेळी त्याचा पाडायचा ब्रिज, मग त्याचं ते सगळं मटेरियल घ्यायचं, ते फेकायचं, फेकणाऱ्याला पैसे द्यायचे, त्याने भलत्या ठिकाणी फेकायचं, मग तिथल्या लोकांनी आरडाओरड करायची. तर मी नागपूरमध्ये असा निर्णय केला की ह्या रेल्वे स्टेशनवरचा ब्रिज जेव्हा तुटेल तेव्हा हे सगळं मटेरियल तेलंगखेडी तलावाच्या बाजूला मला एक चौपाटी करायची आहे तयार. तर ट्रक लावून फुकटात ते मटेरियल तिथे आणून टाकायचं आणि त्याच्यावर पहिले 1 फुटाचा लेअर पूर्ण या मटेरियलचा करायचा आणि त्याच्यावर 2 फुटाची मग रेती टाकायची. म्हणजे ते समुद्र म्हणजे जसं पाणी आणि चौपाटी असं कन्व्हर्शन करायचं. तर याच्यामुळे काय झालं, कॉस्ट कमी झाली. फेकणाऱ्याला मटेरियल फेकायचं होतं आणि चौपाटी करणाऱ्याला मटेरियल पाहिजे होतं. म्हणजे आम के आम गुठली के दाम. त्यामुळे स्वस्तात झालं. हे मला का आठवलं, कारण मुंबईमध्ये तुम्ही गेला तर तुम्ही वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्टवर गेला असाल. तर मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा तुम्हाला जुनी मुंबई आठवत असेल, त्या माहीमच्या तिथून समुद्र दिसत होता. हा ब्रिज बनलेला नव्हता, मी तो बनवायला घेतला. तर त्याच्यात भराव करायचा होता. तर भराव करायला करोडो ट्रक मटेरियल लागणार होतं. तर मी माझे MD आहेत त्यांना विचारलं की इकडे मुंबईमध्ये खूप टेकड्या आहेत आणि लोक टेकड्या पाडून तिथे बिल्डिंगा बांधतात आहेत, तर ते कोणी आहे का शोधा. तर शोधता शोधता एक सापडला पवईमध्ये. त्याला टेकडी तोडायची होती आणि मटेरियल फेकायचं होतं. त्याच्यासमोर प्रश्न होता की मटेरियल कुठे फेकायचं, कारण त्याला मटेरियल टेकडी तोडण्याचे पैसे मिळणार होते आणि मटेरियल फेकण्याचे पैसे मिळणार होते आणि मला मटेरियल टाकणाऱ्याला पैसे द्यायचे होते. त्यामुळे त्या काळात 350 कोटी रुपये भराव टाकायचं जे काम होतं ते 125 कोटीत झालं. म्हणजे आजचे 2000 कोटी वाचले. मी त्या टेकडीवाल्याला बोलावलं, म्हटलं तू टेंडर भर आणि हे काम. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या भागात वेस्ट मटेरियल काय आहे आणि त्याचा उपयोग वेल्थमध्ये करण्यामध्ये काय करता येईल याचा एक वेगळा विचार करा. मी काही त्याच्यात जात नाही, त्यात बऱ्याचशा कल्पना आहेत, पण तुम्ही याच्यावर वेस्ट टू वेल्थ ग्रामीण भागातलं करा. पुष्कळ योजना आहेत त्याच्यात. आता याच्यामध्ये वेस्ट टू वेल्थ आणि नॉलेज टू वेल्थ याच्यामध्ये थोडं आउट ऑफ बॉक्स कल्पना पण आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मी फॉर्मर प्रोड्यूस कंपनी बोलणार, पण तुम्ही स्मार्ट विलेज बनवा. तुमचं स्मार्ट विलेज बनवण्याकरता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण 5-6 एकरामध्ये एक सुंदर टाउनशिप तयार करू शकतो. तर मी ठरवलं की आपण लोकांना काही सांगायचे ते आपले प्रयोग करून बघितले पाहिजे, नाही तर लोक फसतील. तर मध्ये चायनामधून आम्ही एक मशिनरी आणली, टेक्नॉलॉजी आणली. मला वाटते ठोंबरे साहेबांनी बहुतेक आमच्याकडे ती बघितलं आहे. तर ते फ्लॅश, सिमेंट, कॉन्क्रीट आणि थर्मोकोल याची भिंत तयार होते आणि त्याला एक पार्टिकल बोर्ड लागतं, त्याच्या भिंती तयार होतात. आणि त्या भिंती एवढ्या सुंदर आहे की मी आत्ता माझं शेतातलं घर धापेवाड्याला 3 मजली त्याच्यात बनवला. स्टील स्ट्रक्चर आहे आणि स्लॅब पण त्याची आहे आणि मटेरियल पण ते आहे. त्याची विशेषता अशी आहे की त्या भिंतीचं वजन विटाच्या भिंतीपेक्षा 1/3 आहे, म्हणजे 1/3 आहे. आणि त्याची मजबूती विटाच्या भिंतीपेक्षा 3 पटीने जास्त आहे. आणि वजन कमी असल्यामुळे वरती जाताना लोखंड कमी लागतं. आता लोखंडाच्या ऐवजी प्रीकास्ट केलं पाहिजे असं मी मुलाला सांगितलं, पण त्यावेळी लोखंड स्वस्त होतं. तर तो लोखंडात गेला आणि त्यांनी सुरू केलं, लोखंड वाढलं. त्यामुळे आता मी त्याच्यामध्ये घर माझं स्वतःचं बनवलं. इतकं सुंदर बनलं आहे, प्लास्टरची गरज नाही, प्लास्टर आपोआप होतं. त्याच्यावर डिझायनिंग केलं तयार आहे, जसे छान छान डिझाईन्स केले आहेत. तर पहिली गोष्ट 500 स्क्वेअर फुटाचं 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट, एक 500चा करा आणि एक 300चा करा आणि मग 1000चंही करा. आणि जिथे 300चं कराल
तिथे 800 स्क्वेअर फूटचा प्लॉट, जिथे 500चं असेल तिथे 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट, आणि जे 1000चं काय तिथे 2000 फुटाचा प्लॉट. आणि याच्यामध्ये असं आहे की मधून रस्ता आणि इथून मध्ये 4 घरं असे बांधायचे की याची भिंत त्याला, त्याची भिंत त्याला आणि त्याची भिंत याला, 4ही एक मॉडेल करायचं. आणि वरती पाण्याची एकच टाकी बांधायची आणि हीट पंप लावायचा, म्हणजे गरम पाणी 4ही घराला एकाच ठिकाणून मिळेल स्वस्तात. आणि सोलर लाईट लावायचे. ते जे वरती रूफ आहे त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये एका कंपनीने रूफ तसं तयार केलं आहे की वरतून शीट आहे सोलरची, खाली फोम आहे आणि त्याच्यामुळे ती शीट मजबूत आहे. ती जर वरती लावली आणि त्याच्यावर सोलर पॅनल लागले तर घरामध्ये साधारणतः 5 ते 6 लाईट, 2 सिलिंग फॅन हे त्याच्यावर चालतील, जे विजेचं बिल 0. आणि पाण्याचं रिसायकलिंग प्लांट लावायचा. माझ्या हिशोबाने या घराची किंमत जास्तीत जास्त प्लॉट आणि सगळं धरून 6 लाख रुपयापर्यंत, 7 लाख रुपयात होईल. आणि त्याच्यावर सबसिडी आहे 1-1.5 लाखाची. आणि अशा प्रकारची कॉलनी तुम्ही तयार केली तर त्याच्यात तो आपली गाय म्हैस देखील बांधू शकतो, 2 झाडं बगीचा तयार करू शकतो. 300 फुटामध्ये एक 100 फुटाची बाल्कनी, 500 फुटामध्ये 150 फुटाची बाल्कनी म्हणजे ओपनली, आणि समोर एक असं टेरेस करून ते डिझाईन मी एका आर्किटेक्टनं तयार केलं. तर माझी शिंदे साहेबांना आणि ठोंबरे साहेबांना विनंती आहे की आपले जे कर्मचारी आहेत त्यांचा मंथली पगार देतो आपण, त्यांचं बँकेबल प्रपोजल तयार करून साखर कारखान्यांनी, सूत गिरणी किंवा फॉर्मर प्रोड्यूस कंपनीनी त्या गावात स्मार्ट विलेज सुरू केलं. 24 तास पाणी, पाण्याचं रिसायकलिंग. तर मला वाटतं प्रश्न सुटेल. आता मदर डेअरीतर्फे एक प्रकल्प आहे, ते आता 6000 प्रोजेक्ट करणार आहेत. तो प्रकल्प असा आहे की प्रत्येक गावात जेवढं वेस्ट निघेल ते आणायचं, शेण टाकायचं आणि त्यातून गॅस तयार करायचा आणि या सिटीमध्ये सगळ्यांच्याकडे गॅसचं कनेक्शन द्यायचं. म्हणजे गॅसही फुकट मिळाला, पाणी फुकट मिळालं आणि वीजही फुकट मिळाली तर खर्च कमी होतो. त्यामुळे नवीन नवीन याच्यामधून एका कल्पना दुसरी कल्पना करण्यासारखी, म्हणून स्मार्ट विलेजच्या कल्पनेचा जरूर विचार करा. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपला ग्रोथ रेट कमी आहे. आपला 12% आहे. आणि जोपर्यंत आपल्या देशामध्ये ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट 12%, 22 ते 24% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आणि 52 ते 56% सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन GDP मध्ये आहे. आपल्याला जोपर्यंत 20%च्या वरती ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जाणार नाही तोपर्यंत आपली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर होऊ शकत नाही. हे थंब रूल आहे. आणि हे जर 20% वाढवायचे, 8% वाढवायचे तर काय केलं पाहिजे? आता याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की आपली जी ट्रेडिशनल शेती आहे, गहू, तांदूळ, ज्वारी, माझं आता व्यक्तिगत मत झालं, मी बरेच दिवस शेती करूनही पाहिली, केली, हे लावून फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. हे लावलं पाहिजे कारण शेतकरी अन्नदाता आहे. कारण गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही एक तक्ता तयार केला की खताची किंमती, इन्सेक्टिसाइड्सच्या किंमती आणि सीडच्या किंमती किती वाढल्या आणि गहू, तांदूळ, ज्वारीच्या किंमती किती वाढल्या. तर याच्यात रेशो लक्षात येईल की हे इकॉनॉमिकली नॉन व्हायबल आहे, व्हायबल नाही आहे. पण हे लावलं पाहिजे. आणि आपल्या देशाची समस्या ही आहे की आपल्याला ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपण आहोत. शरद जोशी नेहमी हे सांगायचे की तुम्ही आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहात, त्यामुळे भाव आता तुमच्या हातात नाही आहे ठरवणं. ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला म्हणून ठोंबरे साहेब अजून झाले, नाही तर यायचे साखर कारखान्याची वाट लागायला काही वेळ लागत नाही. हे 2-4-5 वर्षापूर्वी साहेबांचे केस झडून गेले होते, ते पुढचे ओढ झरकले असते. कारण साखर कारखान्याचं इकॉनॉमिक्स बिघडलं होतं. 24 रुपये किलो साखर आणि साखरेचा भाव जर 32 रुपये धरून आपण ऊसाची किंमत ठरवली, म्हणजे 100 रुपयाचा ऊस घ्या आणि 90 रुपयाची साखर विका, 10 रुपयाचं नुकसान करा, कोणी फायदा देणार आहे का? त्यामुळे साखर कारखाने दिवाळे पिटले. पण ब्राझीलमध्ये तसं शॉर्टेज तयार झालं, तसं साखर एक्सपोर्ट झाली.
आणि 24 रुपयाच्या ऐवजी 32 रुपयाच्या साखरेला 34 रुपये भाव आला बरोबर. हे सगळे असायला लागले. आपल्या देशामध्ये साखरेचं उत्पन्न 360 लाख टन होतं आणि मागच्या वर्षीचा स्टॉक 80 लाख टन म्हणजे 420 लाख टन झाला. आणि देशाची गरज जी आहे ती मॅक्झिमम 280 लाख टन, तशी 260 लाख टनच आहे. आणि ही जर 260 लाख टन आणि आपल्याकडे जर 420 लाख टन आहे म्हणजे आपल्याकडे 160 लाख टन एक्सेस आहे, तर भाव वाढणारच नाही आहे. आणि धंदा असा आहे की तुम्ही ऊसाचे पैसे त्वरित द्या आणि साखरेचे पैसे वर्षभर घ्या बँकेचं व्याज भरून. त्यामुळे यावर्षी एक्सपोर्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांनाही मिळालं, कारण ही सर्क्युलर इकॉनॉमी आहे. आपण एक दुसऱ्या स्टेक होल्डरनी एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे आणि ही जर सर्क्युलर इकॉनॉमी बरोबर चालली तर आपण फायद्यात राहणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला एकरी फायदा कोणत्या पिकात होतो. आणि आता सध्या देशाची गरज काय? कॉर्न, मका सरप्लस, तांदूळ सरप्लस, गहू सरप्लस. ऑस्ट्रेलियामध्ये गव्हाचा भाव आहे 6.5 रुपये किलो. आता आपला गहू घेणार का कुणी? त्यामुळे गहू सरप्लस, ज्वारी सरप्लस, तांदूळ सरप्लस, मका सरप्लस. मग शॉर्टेज काय आहे? तेल बियांचं शॉर्टेज आहे, खाद्य तेल बिया. आपण 1.5 लाख कोटी रुपये याकरता खर्च करतो की आपण खाद्यतेल आयात करतो. मग शेतकऱ्यांनी आणि फॉर्मल प्रोड्यूस कंपन्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ग्लोबल इकॉनॉमीमध्ये देशात स्टॉक कशाचा जास्त आहे आणि शॉर्टेज काय आहे आणि सरप्लस काय आहे. आणि शॉर्टेज आणि सरप्लस हे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये याची माहिती असणारा परिपूर्ण नॉलेजेबल शेतकरी, त्याला ते ज्ञान देणारे आपलं अनेक एक्सपर्ट आहेत, तुम्हाला देतील. पण तुम्ही तुमच्या पायावर उभे राहाल आणि त्यातून आपल्याला ठरवलं पाहिजे की आपण काय लावलं पाहिजे, देशात कशाची गरज आहे. आज आपण मी त्या विषयावर विस्तृत सांगेन तुम्हाला. मी आग्रहाने असं सांगतो की आता अन्नदाता तर बनाच, पण ऊर्जादाता बना. ऊर्जादाता बना असं मी सांगतो. याचं कारण काय आहे? याचं कारण इकॉनॉमिक्स आहे. आपल्या देशामध्ये आपण 16 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल, डिझेल आणि गॅस इम्पोर्ट करतो. 16 लाख कोटी. मी असं एक स्वप्न बघतो. पहिले लोक हसत होते, आता ऐकून घेतात. 2 वर्षांनी विश्वास ठेवतील. कारण कुठली पण आउट ऑफ बॉक्स, कसा आपण किती जरी म्हटलं विद्वान आणि कशी असलो तरी आपण बैल जसं चाकोरीतून चालतो तशी आपली पण सवय झालेली आहे की तसंच चालायचं. पवार साहेब तिकडे चालले, आपण पवार म्हणजे हे म्हणून झालं. आजकाल मीडिया रोज काय बोललं उलटे अर्थ काढण्यामध्ये. या दोघांची क्षमा मागून सांगतो. एक वाक्य धरतात, मागचं पुढचं सोडतात, तिसरा रेफरन्स टाकतात आणि यूट्यूबवर रात दिन चलाते. म्हणजे जसे आता इकडे आदिनाथजी बसले आहेत, श्रीराम पवार बसले आहेत, हे जिकडे चालतात तिथं आपण त्याच्या मागे चालतो. आपल्याला मोठा आनंद आहे. आमच्या ते विदर्भात ते चाकोरीने चालणारी बैल आहेत, म्हणजे मी तसं नाही म्हणत आहे, ते जशी चालतात तसं आपण चालतो. आउट ऑफ बॉक्स विचार नाही करत. आपण आता ऊर्जादाता बनलं पाहिजे. आणि ऊर्जादाता बनण्यामध्ये शेतकरी हा ऊर्जादाता बनला तर हे जे 16 लाख कोटी आहे यातले 5 लाख कोटी रुपये जर तुमच्याकडे आले तर तुमचा ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट 20% झाला म्हणून समजा. आता याच्यात काय करायचं आहे? पहिला आपण इथेनॉल आणलं. तुम्ही पुणे जिल्ह्यातले आहात मॅक्झिमम. मी खूप प्रयत्न करतो, पण पुण्यात अजून 3 इथेनॉलचे पंप सुरू झाले. आता आपल्या देशामध्ये आपण पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकायचं ठरवलं. आपण 10%वरच पोचलो आहे. कारण 450 करोड लिटर इथेनॉल देशात होतं. जेव्हा आपण 20% टाकू तेव्हा आपल्याला 1000 करोड लिटर इथेनॉल लागेल. आणि पुढे 15% डिझेलमध्ये टाकू त्याला 2000 करोड लिटर लागेल. आणि आत्ताच किर्लोस्करने मलाच माझ्या घरी इथेनॉलवर चालणारा जनरेटर सेट दिलेला आहे. आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक टॉवरमध्ये आपण 4000 करोड लिटर डिझेल फुकतो.
आणि ते जर इथेनॉलवर कन्वर्ट झालं तर अजून फायदा येईल. आणि आता इथेनॉलचा गॅस पण येतोय, स्टोव येतोय. आणि आता इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन आणलं मीच मंत्री आहे, आता ते येणार आहे, सुरू झालं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एक ठरवा लवकरच, बजाज कंपनी, TVS कंपनी, हिरो कंपनीनी त्यांची स्कूटर, बाईक, ऑटो रिक्षा हा फ्लेक्स इंजिनवर तयार केलेला आहे. फ्लेक्स इंजिनचा अर्थ काय? फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा आहे की तुम्ही 100% पेट्रोल टाका किंवा 100% बायो इथेनॉल टाका. आता इथेनॉलचा रेट आहे 60 रुपये लिटर आणि पेट्रोलचा रेट आहे 120 रुपये लिटर. पण इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू कमी आहे आणि पेट्रोलची जास्त आहे. म्हणजे 1 लिटर पेट्रोल इक्वल टू 1 लिटर 300 ml इथेनॉल. त्याच्यामुळे थोडंसं ॲव्हरेज कमी पडतं. पण आता मी माझ्याकडनंच मला लक्षात आलं, कळलं यूट्यूबवरून, इंटरनेटवरून, की रशियामध्ये काही सायंटिस्टनी इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू पेट्रोलबरोबर केली आहे. तर मी ते सायंटिस्ट इंडियात बोलवलं आणि इंडियन ऑइल कंपनीचे अध्यक्ष वैद्य साहेब आणि फरीदाबादच्या रिसर्च लॅबॉरेटरीचे डायरेक्टर इंडियन ऑइलचे रामकुमार आणि पेट्रोलियम सेक्रेटरी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी चौघांना घरी बोलावलं आणि त्याचं प्रेझेंटेशन दिलं. प्रेझेंटेशन दिल्यानंतर वैद्यसाहेब मला असं म्हणाले की सर, इट्स ए फॅन्टॅस्टिक आयडिया, बट आय फील इट इज व्हेरी डिफिकल्ट. हे शक्य नाही आहे. मी म्हणलं हे इनको, त्यांना काही मराठी समजत नव्हतं, हिंदी, ते रशियन होते. म्हणलं गाजर की पुंगी है, प्रेजेंटेशन लो, ट्रायल लो, जम गया तो ठीक है, नहीं तो खा लो, छोड़ दो इनको. पण 3 महिन्याच्या ट्रायल नंतर रामकुमारनी रिपोर्ट दिला की हे सक्सेसफुल आहे. आता ते सरकारने स्वीकारला. तर आता काय होईल की तुम्हाला 1 लिटर पेट्रोलमध्ये तुमची गाडी जेवढा ॲव्हरेज देईल तेवढंच इथेनॉलची गाडी देईल, तेवढ्याच स्कूटरचं मिळेल, तेवढंच मोटरसायकलचं मिळेल. म्हणजे नुकसान नाही आणि उलटं प्रदूषण कमी होऊन जाईल. कारण आपलं फ्युएल ग्रीन आहे, पेट्रोलपेक्षा डिझेलपेक्षा चांगलं आहे. आणि म्हणून आणि तुम्ही जर हे साखरेच्या ऐवजी इथेनॉल तयार झालं. आता तुम्ही बघा, आपण मोलायसेस, सी मोलायसेस 4% त्याच्यापासून इथेनॉल तयार करतो. मग BEV मोलायसेस 7% इथेनॉल तयार करतो. आणि आता शुगर केन ज्यूस टू इथेनॉल, डायरेक्ट साखर न करता इथेनॉल तयार करतो. मी सतत साखर कारखाना सांगतो, आता साखर तयार करू नका. आता साखरेच्या ऐवजी शुगर केन ज्यूस टू इथेनॉल, मोलायसेस टू इथेनॉल, BEV मोलायसेस टू इथेनॉल, इथेनॉलची कॅपॅसिटी वाढवा. तुम्ही जेवढं इथेनॉल तयार कराल तेवढी गरज आहे. पण भारत सरकारने आम्ही निर्णय घेतला की ब्रोकन राईस, कॉर्न, नंतर फूड ग्रेन याच्यापासूनही इथेनॉल करण्याची परवानगी दिली. आसाममध्ये इंडियन ऑइलने बांबूपासून इथेनॉल तयार करण्याचा मोठा प्रकल्प सुरू केला. आणि पानिपतमध्ये इंडियन ऑइलने एक प्रकल्प सुरू केला आहे. त्यात जी परली आहे, राईस स्ट्रॉ जी जाळतात, त्याच्यापासून त्यांनी 1 लाख लिटर इथेनॉल पर डे आणि 150 टन बायो बिटुमिन पर डे, परवा प्रधानमंत्र्यांनी 15 दिवसांनी उद्घाटन केलं. तो प्रकल्प सुरू झाला. मी वैद्यसाहेब इंडियन ऑइलच्या म्हणले, तुम्ही जेवढं बिटुमिन तयार केलं तेवढं मी विकत घेतो. जी परळी जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होत होतं, आता त्या परळीला व्हॅल्यू आली. म्हणजे लोक जाळत होते, ती आता त्याच्यापासून इथेनॉल तयार झालं, बायो बिटुमिन तयार झालं. पण आता याच्यावर थांबायचं नाही आहे. ज्याचं प्रेझेंटेशन ठोंबरे साहेबांनी तुम्हाला केलं, तसेही ठोंबरे साहेबांनी, मी त्यांना हा विषय जवळपास 4 वर्षापासून मांडतो आहे. तसं ठोंबरे साहेबांनी केलं, याचं त्यांना अभिनंदन. पण माझ्या हिशोबाने 1-1.5 वर्ष त्यांनी उशीरच केला. आताही ते मानतील, कारण त्यांनी नसेल सांगितलं की 1 वर्षात त्यांचा फायदा किती आहे. तर त्यांचं 2 वर्षाचं नुकसान किती करोडोचं आहे विचारून घ्याल त्यांना. परवा इथे मी आलो होतो पुणे जिल्ह्यातल्या कारखान्यात, मक्सोबा, त्यांनी पण सुरू केलं. आणि हे अनेक दिवसापासून आहे. मी 4 वर्षापूर्वी इथे गोंधळकर नावा माझा मित्र आहे, त्यांनी इथे पुण्यात चालू केलं आहे आणि हे सक्सेसफुल आहे.
म्हणजे आता जेवढं तुमचं बगास आहे, राईस स्ट्रॉ आहे, कॉटन स्ट्रॉ आहे, वीट स्ट्रॉ आहे, सोयाबीनचं कुटार आहे, हे जे वेस्ट मटेरियल आहे त्याच्यापासून तुम्ही बायो CNG किंवा बायो LNG काढू शकता. आता याचा पहिला फायदा काय आहे? पहिला फायदा असा आहे की तुम्ही तुमचं ट्रॅक्टर हे ठोंबरे साहेबांनी केलं आहे ते स्प्रेस मड आणि स्पेंट वॉशपासून केलेला आहे. पण आपल्या इथे आता आमच्याकडे विदर्भात पराठे आहेत, कॉटन स्ट्रॉ, आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राईस स्ट्रॉ आहे, आणि हे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या भागात खूप प्राईस्ड परळी आहे, खूप जाळतात, त्याच्यामुळे प्रदूषण होतं. तर आता एक गोष्ट महत्त्वाची आहे की 5 टन ऑफ परली राईस स्ट्रॉ हे 1 टन बायो CNG देतात, आणि 8 टन ऑफ नेपियर ग्रास हे 1 टन बायो CNG देतात, आणि 10 टन ऑफ 9 टन ऑफ पराठ्या 1 टन बायो CNG देतात. आणि आता आवश्यकता जी आहे, ज्याच्यात आपल्याला काम करायची गरज आहे की आपल्याला अन्नदाता नाही ऊर्जादाता व्हायचं असेल तर बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला एनर्जी क्रॉप्स घेतले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे एक स्वीट सोरगम आलं होतं, दांडा उसाचा आणि कणीस ज्वारीचं, ते सक्सेसफुल नाही झालं, प्रयोग सुरू आहे. तर त्याच्यामधून आता एनर्जी क्रॉप्समध्ये खूप काम झालेलं आहे. हा पुन्हा स्वतंत्र विषय आहे. तेव्हा आपण ठोंबरे साहेब जसं आता टाकलं, त्यांचं प्रेसमड, स्पेंट वॉश, बायोडायजेस्टर आहे, पण उद्या जर त्यांनी बगासमध्ये आणि राईस स्ट्रॉ त्यांच्याकडे नाही आहे, त्यांच्या ह्याच्यात आमच्याकडे आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या भागात. तर आता याच्यातून जे बायो CNG निघेल त्यातून ट्रॅक्टर, ट्रक, बसेस आणि कार आणि एकाने तर स्कूटरही कन्वर्ट केली आहे. तुम्ही काहीच नाही तर आता ठोंबरे साहेबांनी आपल्या कारखान्याच्या परिसरातल्या गाड्या, त्यांना म्हटलं तुम्ही पंप टाका, मग याची किट डेव्हलप केली आहे. मीच नागपूरला एकाला करा, मी LNGचाही पंप लावला, CNGचेही पंप लावले, किटही डेव्हलप केल्या, आणि आज मी LNGवरच्या ट्रकचं फॅक्टरीचं उद्घाटन करायला आता आज दुपारी चाकणला चाललो आहे. तर याच्यातून हा CNG जो आहे हा लिक्विफाय CNG म्हणजे LNG ट्रान्सपोर्ट करणं सोपी आहे, पण CNGला कठीण आहे, त्याला वजन लागतं. तर आता मी तुम्हाला ठोंबरे साहेबांना सांगितले की तुमच्या परिसरातले सगळे ट्रॅक्टर, तुम्ही 4 पंप टाकून द्या तुमचेच, आणि तुम्ही सगळे ट्रॅक्टर, कार, मिनी बसेस CNGवर कन्वर्ट करा. एकच वाक्य तुम्हाला सांगतो, मी माझा ट्रॅक्टर कन्वर्ट केला. तर एक ट्रॅक्टर जर बायो CNGमध्ये कन्वर्ट केला तर वर्षाची बचत 1 लाख रुपयाची आहे डिझेलच्या तुलनेत. 1 लाख रुपये. तर तुम्ही आता महाराष्ट्रात 2 प्रयोग झाले. आता हे शिंदे साहेब एक्सपोर्ट करतात भाज्या, वेस्टेज निघतं, ते बायोडायजेस्टमध्ये टाकून मिथेन निघतो, मिथेनहून CO2 अलग झाला की बायो CNG होतात, म्हणजे निर्णय कुठे शेण टाकतात. तर आता याच्यातून मिथेन काढायचा, मिथेनहून CO2 काढायचा, CO2 बायो CNG काढायचा. ट्रॅक्टर, बसेस, ट्रक, ऑटो रिक्षा जर कन्वर्ट केल्या तर कोरोनामध्ये फायदा आहे, तुम्हाला मार्केट आहे, गावात रोजगार आहे. त्यामुळे एनर्जी क्रॉप्स तयार करणं बाय यूजिंग बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी क्रॉप्स तयार करणं, आणि बाय एनर्जी क्रॉप्स बायो CNG, बायो LNG तयार करायचं. याच्यावर पुढे तुम्ही फॉर्मर प्रोड्यूस कंपनीकडून जा. आता यातला अजून एक मुद्दा जो आग्रहाचा जरा थोडासा कठीण आहे, तो म्हणजे हायड्रोजन. मी जे बोलतो ते पुढे होणार आहे. हायड्रोजन इज अ फ्युएल फॉर द फ्युचर. विमानं, आता काल जर्मनीत 1000 किलोमीटर रेल्वेचं इंजिन हायड्रोजनवर चाललं, विमानं चालणार आहे. आता आपण इथेनॉलपासूनही ॲव्हिएशन फ्युएल तयार करतो आहे, म्हणजे इथेनॉलचं मार्केट वाढवायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यात ग्रीन हायड्रोजन. ग्रीन हायड्रोजन म्हणजे ऑर्गॅनिक वेस्टपासून, बायोमासपासून, बायोडायजेस्टरमध्ये टाकून मिथेनपासून आपण हायड्रोजन तयार करणं, तो झाला ग्रीन हायड्रोजन. पण हायड्रोजनमध्ये जे आहे त्याच्यात खर्च आहे रूफटॉप.
तर मी एक कल्पना काढली की प्रत्येक शेतकऱ्याकडे विहीर आहे किंवा ट्यूबवेल आहे, पाणी आहे, त्यामुळे ते पाणी शुद्ध करायचं आणि इलेक्ट्रोलायझर 1 कोटी रुपयाचा आहे, 1.25 कोटी. मी लॉन्च केला आता, अमेरिकेत एक्सपोर्ट होऊन आलं मंगळूरून. साखर कारखान्यात वेस्ट वॉटर आहे, त्या पाण्यापासून आपण इलेक्ट्रोलायझरमधून ग्रीन हायड्रोजन तयार करायचा. ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा केला की हायड्रोजन तयार झाला. आणि जनरेटर जे आहे ते इथेनॉलवर आणायचं, कारण डिझेलवर 110 रुपये, इथेनॉल 60 रुपये, पोल्युशन नाही. आणि त्याला 500 बारवर कॉम्प्रेस केलं की गाडीत भरायचं. माझ्याकडे गाडी आहे, मर्सिडीजपेक्षा चांगली आहे दिल्लीत. तुम्ही कधी आले की मी चक्कर मारून घेईन तुम्हाला. हायड्रोजन 3 प्रकारचा आहे. पेट्रोलियम प्रॉडक्टपासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन, कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन, मिथेनमधून पण इकडे आहे, आणि जो बायोमासपासून आणि पाण्यापासून तयार होतो तो ग्रीन हायड्रोजन. आपण जर आपले ज्वारीचे ते काय म्हणतात आपण त्याला, ते जे खालचे रूट स्टॉक असतात, हां तुम्ही काय म्हणता, झाड, हां, तर ते सगळं वेस्ट आपण जर वापरलं तर बायोडायजेस्टरमधून मिथेन तयार करता येतो. आणि रूफटॉप जर सोलर केलं आणि त्याच्यामध्ये आपण जर कोल्ड स्टोरेज केलं तर तिथे आपण भाज्यापाल्या ठेवल्या. आता एक नवीन आला, ते असं आहे की आपल्या कारखान्यात बॉयलर आहे, तर बॉयलरमधून जी वेस्ट गॅसेस आहेत आणि स्टीम आहे त्याचं कन्व्हर्शन आपण कोल्ड स्टोरेजमध्ये, विजेचा खर्च 0, कोल्ड स्टोरेज करू शकतो. थर्मॅक्सनी टेक्नॉलॉजी आता पुष्कळ आलेली आहे. आणि आपण असंच कोल्ड स्टोरेज टाकलं, वरती रूफटॉप लावलं सोलर, आणि त्याच्यावरून वीज घेतली तर 2 रुपये 30 पैसे, 2 रुपये 40 पैसे, आणि ती जर पाण्यात ऑक्सिजनमध्ये टाकली तर ग्रीन हायड्रोजन तयार झाला. तर आपलं पुढे ट्रक, बसेस, कार, फॅक्टरी, केमिकल फॅक्टरी, हे सगळं याच्यावर चालणार आहे. आपण ऊर्जा आयात करणारे नाही, आपण ऊर्जा निर्यात करणारे बनायचे, आणि ते शेतकऱ्याला करायचं. आणि याच्यात पैसे आहे. हे गहू तांदूळ ज्वारी म्हणजे मितक्कालच आहे. याचा मार्केट प्राइस जेवढी पाहिजे तेवढी हे करा, आवश्यक आहे. पण काही पैसा मिळवला नाही तर नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन आणि इथेनॉल या ऊर्जा दाता बनण्याच्या बाबतीतली एक नवीन ब्ल्यूप्रिंट फॉर्मर प्रोड्यूस कंपनी तयार केली पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सीड आणि प्लांट. आपल्याकडे वर्ल्डच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढं सीडमध्ये डेव्हलपमेंट झाली, रिसर्च झाली, तेवढे आपल्याकडे नाही झाली. आपण खूप मागे आहोत. मला असं वाटतं आपण 10 वर्ष कमीत कमी मागे आहोत जगाच्या तुलनेत. त्यामुळे आता आपल्याला, तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, मुंबई आणि दिल्लीत आणि पुण्यातही असेल, श्रीमंतांकडे जे लग्न होतात त्याच्या रिसेप्शनमध्ये जे फळं ठेवले असतात ते भारतीय नाही आहे. न्यूझीलंडचं जे ॲपल आहे, ऑस्ट्रेलियातलं जे ॲपल आहे ते वेगळं आहे. आपल्या डाळिंब, जगातले डाळिंब वेगळी आहेत, त्याचा रंग, क्वालिटी, टेस्ट इतके वेगवेगळे की मुंबईमध्ये आता इम्पोर्ट होऊन फळं येतात. आमच्याकडचे संत्र आहेत, खूप गरज आहे संशोधनाची. आता आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूटला मी नर्सरी जॉईंट व्हेंचरमध्ये द्यायला लावल्या. तर प्रत्येक ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे प्रत्येक गावात एक उत्तम नर्सरी असली पाहिजे. नर्सरी खूप आवश्यक आहे. आता शिंदे साहेबांनी 10 झाडं स्पेनमधून संत्र्याची आणली. जगातली सुंदर झाडं जी आहेत, चांगली फळं आहेत ती आणणं, त्यांना आपल्या नर्सरी ट्रान्सप्लांट करणं. आता मी NHAत सांगितलं की 3 मीटरचं झाडच प्लॅन करायचं. तर राजमुंड्री म्हणून जिल्हा आंध्र प्रदेशमध्ये, तिथे 1000-1200 नर्सऱ्या आहे. तर मी 80 रुपये भावाने 75 लाख झाडं विकत घेतली, तर तिथली झाडच संपली. आता तुम्ही ही झाडं, आता मी आजच पालखी मार्गाचं प्रेझेंटेशन घेतलं, तिथे झाडं लावायची आहे, लाखो झाडं लावायची आहे. आणि तुम्ही जर ही सगळी झाडं चांगली तयार केली 3 मीटरची तर विकत घेईल सरकार. त्यामुळे फळाची झाडं बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून, टिश्यू कल्चरचा उपयोग करून अद्ययावत नर्सरीज तयार करणं हा
आपल्या कृषी विकासामधला पहिला पाया. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो सीड कंपन्यांचं जॉईंट व्हेंचर जर आपण या कंपन्यांबरोबर केलं तर त्याच्यातून या दोन गोष्टी थोडं लक्ष घाला. मी जास्त डिटेल काही बोलत नाही. आणि याच्यामुळे दोन गोष्टी आहेत, क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. आपली क्वालिटी कमी आहे, चांगली नाही आहे, आणि प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. अमेरिकेमध्ये एका एकरात 30 क्विंटल सोयाबीन होतं, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल होतं, ब्राझीलमध्ये 27 क्विंटल होतं, आणि आमच्याकडे माझ्याकडे विदर्भात माझ्या घरी 5 क्विंटल होतं. आमच्याकडे इस्रायलमध्ये एका एकरात 28 ते 30 क्विंटल कापूस होतो, आमच्याकडे विदर्भात 5 ते 6 क्विंटल होतो. वी नीड टू अंडरस्टँड की आपल्याला पर एकर उत्तम क्वालिटीचं उत्पादन कसं मिळेल याच्यावर फार्मर प्रोड्यूस कंपनीवाला फ्रूट्स, व्हेजिटेबल, फ्लावर्स, कॉटन. आता आपण बघा ऊसात प्रगती केली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर इकडे झालीच, कारण हे मेरिटचे विद्यार्थी आहेत. पण आम्ही विदर्भ म्हणजे मॅन्डेटरी 100 पैकी 20 पेक्षा कमी मार्क ज्यांची मिळतात त्यांची शाळा, कारण आमची हालत खराब. मराठवाड्यामधलं फर्स्ट क्लासवाले आमच्याकडे बोंबच आहे सगळी. आणि आमच्या भागात 8 शेतकऱ्यांनी 100 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घेतलं, 8 शेतकऱ्यांनी. आणि आता त्याला ते कळलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्रयत्न करून सगळे यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे आता काल तर मला एकाने प्रेझेंट केली एकरी 400 टन ऊसाचं उत्पन्न, आणि ते ऑर्गॅनिक. त्यांनी कोल्हापूरला काहीतरी 40 फुटाचा ऊसाचा दांडा गेलेला आहे. आता हे सगळे लोक रिसर्च करून राहिल्यात, अमृत पाणी, जीवामृत, ते त्याच्यात ते टाकतात. कोल्हापूरचे शेतकरी पण आले ते परवा माझ्याकडे. ज्यांचे यशस्वी प्रयोग आहे त्याची कॉपी करा, काही बिघडलं नाही. त्यामुळे कमी खर्च करणं, हे सीड कंपन्या, फर्टिलायझर कंपन्या, हे खूप सगळं चांगलं आहे. पण या किमती किती जास्त आहे. मी एकदा लॉ कॉलेजला शिकत असताना कापूस लावायचा, मला खूप मला 1 लाख रुपयाचा कापूस झाला. मी हे खूप जुनी गोष्ट सांगतो. तर मी घरी सांगितलं की आज वेळ कापूस छान झाला. पण जेव्हा हिशोब केला तेव्हा 90,000 रुपयाचा खर्च झाला. इंडोसल्फा म्हणते, प्लॅनोफिक्स, मला अजूनही आठवते, ते विकत आणा, ते रोगर, ते आणता त्या औषधवाल्याचं बिल, खताचं बिल निघा. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. डिझेलवर पैसा वाचवा ट्रॅक्टर करता, तुमच्या स्कूटरवरचा पैसा गॅसवर वाचवा, तुमची इलेक्ट्रिक सोलरवर तयार करा, सोलर पंप लावा, त्याच्यावरचा पैसा वाचवा. आणि तुम्ही जर असं ठरवलं की टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी, तर फर्टिलायझरमध्ये बायो फर्टिलायझर आहे, नॅनो फर्टिलायझर आहे. आणि फार्मर प्रोड्यूस कंपनींना माझी विनंती आहे की आता तुम्ही ड्रोन घ्या, मेकॅनाइज ॲग्रिकल्चर करता हार्वेस्टर घ्या. सरकारची योजना, आता मी कृषी मंत्र्यांशी बोललो आहे, तुम्ही ऊस कापायचा, ट्रॅक्टर CNGवर कन्वर्ट करायचे, कारखान्याला पोहोचवायचा, कॉन्ट्रॅक्ट घ्या, आणि ड्रोननी स्प्रेइंग करा. आता ड्रोननी जर स्प्रेइंग केलं तर आपण जर युरिया फेकला तर 75% वेस्ट जातो आणि 25% प्लांटला जातो. पण ड्रोननी स्प्रे केला तर 25% वेस्ट जातो आणि 75% प्लांटला जातो. म्हणजे 4 पोत्याच्या ठिकाणी 2 पोत्यात काम झालं. त्याच्यामुळे प्रत्येक गावात आता ड्रोन फार्मर प्रोड्यूस कंपनीने विकत घ्या. आणि माझा प्रयत्न आहे की ड्रोन लिथियम आयन बॅटरीवर चालणार नाही, तो इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनवर असला पाहिजे. आपल्या घरचा आहे. आणि आता ते येणार आहे. मी पण मागे लागलो आहे, तुम्ही पण लागा. मला आता, मी काही ॲग्रिकल्चरमधला फार एक्सपर्ट वगैरे नाही आहे, मला 2 डिलीट मिळाल्या. एक महात्मा फुले ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मिळाली आणि एक पंजाबराव कृषी विद्यापीठ मिळाली. पण मी काही डॉक्टर नितीन गडकरी नाव लावत नाही, कारण मी काही एवढा विद्वान नाही. पण तिथे मी गेलो होतो तर राहुरीला त्यांनी ड्रोन डेव्हलप केले, तर सगळे लिथियम आयन बॅटरीवर होते. मी म्हटलं फ्लेक्स इंजिनवर करा. तर 8 लाखाचा ड्रोन 3 लाखात येईल, कारण लिथियम आयन बॅटरीची कॉस्ट जास्त आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून मेकॅनाइज फार्मिंग करणं
हा फार्मर प्रोड्यूस कंपनी करता इम्पॉर्टंट एजेंडा आहे. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी वाढवणं याकरता सीड आणि प्लांटमध्ये बदल करणं. आणि मग त्यानंतरचा मुद्दा आहे पॅकेजिंग, प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, एक्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट. आणि त्याच्यामध्ये फार्मर प्रोड्यूस कंपनीला काम करता येईल. आता मी त्याच्यात काही तुमचा विषय नाही, पण मी आता बांगलादेश हे खूप मोठं मार्केट आहे. तर आपली साखर जी आहे ती पुण्यावरून रत्नागिरीवरून मग तिकडनं JNPTतून कोलंबोवरून चितगाव तिथं खूप ट्रॅफिक जाम आहे. तर मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांच्या विनंतीवरून 250 किलोमीटर ब्रह्मपुत्रेचं ड्रेजिंग बांगलादेशमध्ये जाऊन केलं आणि मुंगळी पोर्ट तयार केला. तर मी यावेळी बांगलादेशमध्ये जाणाऱ्या नद्या त्याचं ड्रेजिंग करायला लावलं. आणि त्याची कनेक्टिव्हिटी अशी आहे की आता डायरेक्ट आपलं कंटेनर हल्दियाला जाईल, कलकत्त्याला, ते पुणे टू कलकत्ता, मुंबई टू कलकत्ता, आणि तिथून 250 ते 300 कंटेनर बार्जमध्ये टाकून रिव्हर पोर्टवर बांगलादेशचे 3 रिव्हर पोर्ट डेव्हलप केले. तर आता आमचा जो कापूस आहे, सूत आहे, कपडा आहे, हा सगळा बांगलादेशमध्ये जातो. तर लॉजिस्टिक कॉस्ट अर्धी झाला बरोबर, फायदा होणार, आमचा कापूस एक्सपोर्ट होणार, एक्सपोर्ट झाला तर भाव मिळणार. त्यामुळे आपल्या देशात लॉजिस्टिक कॉस्ट 16% आहे. आणि आता नाशिकला शिंदे साहेब, परवाच मी मिटिंग घेतली आणि नाशिकला ड्राय पोर्ट करतो आहे, ड्राय सॅटेलाइट पोर्ट. त्याचा अर्थ नाशिकलाच कंटेनर सील होईल, डायरेक्ट JNPT जाऊन एक्सपोर्ट होईल. म्हणजे ट्रकनी JNPTत नेण्याचा खर्च कमी होईल. त्यामुळे आपल्याला लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं, जी जगात चीनमध्ये 8% आहे, युरोपमध्ये 12% आहे, आपल्याकडे 16% आहे, ती 6% कमी करणं. आपण किसान रेल सुरू केल्या होत्या, याला 50% सरकारने सबसिडी दिली. वीज, पॉवर, दळणवळणाची साधनं आणि पाणी, 4 गोष्टीची मुबलक उपलब्धता करणं. आणि एक तुमच्याकडे प्रश्न नाही पण आमच्याकडे आहे, वॉटर स्केर्सिटी. आता आम्ही एक नवीन सर्क्युलर काढला, अमृत सरोवर बनवायचं. मी आत्ता 36 तलाव अकोल्यात पंजाबराव कृषी विद्यापीठात बांधले. 10,000 एकर जमीन पाण्याखाली आली, तुम्ही जरूर बघायला जा. आणि आजूबाजूच्या 22,000 विहिरी चार्ज झाल्या, 25 गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. आणि जिथे शेतकरी आत्महत्या करत होते तिथे आता लिंबाची झाडं, संत्र्याची झाडं आणि बगीचे लागले. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. काळजी घ्या. प्रत्येक गावामध्ये नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण करा, तलावाचं डिसेंटिंग करा. आणि हे सगळी माती रस्त्यात वापरा, इतर कामात वापरा. आता सरकारने, फॉरेस्ट डिपार्टमेंटने इन्व्हायरमेंटचा एक सर्क्युलर पण काढला आहे. आणि त्यामुळे जलसंवर्धन, सौर ऊर्जेचा वापर करून, सोलर पंप आणि ड्रीप इरिगेशनचा उपयोग करून, उत्तम सीड आणि प्लांटचा उपयोग करून उत्पादकता वाढवणं आणि क्वालिटी मेंटेन करणं, या 4 गोष्टीतून ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट 20% जाऊ शकतो. अर्थात मी मांडलेला प्रत्येक विषयच वेगवेगळा असल्यामुळे ॲग्रोवनसारखी आपल्याला नेहमी वैचारिक खाद्य देणारं, चांगलं शेतकऱ्यांना माहिती देणारं, मार्गदर्शन करणारं वर्तमानपत्र आहे. आणि आपल्या ठोंबरे साहेबांसारखे, शिंदे साहेबांसारखे चांगले अनेक लोक आहे, मला सगळ्यांची माहिती नाही आहे, की ज्यांनी आपल्या अनेक प्रयत्नातून यशस्वी प्रयोग केलेले आहेत. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. सगळे स्टेक होल्डर्स एका ठिकाणी येऊ, एकमेकाचे प्रश्न समजवू आणि समस्या सोडून पुढे जाऊ. शेवटी इंग्लिशमधला एक सिद्धांत सांगून माझं बोलणं मी संपवतो. मी नेहमी सांगतो की ए नावाच्या व्यक्तीने A² काम केलं आणि B नावाच्या व्यक्तीने B² काम केलं तर टोटल वर्क इज A² + B². पण वेन A and B कम्स टुगेदर, थिंक्स टुगेदर अँड वर्क्स टुगेदर, A + B ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर याचं उत्तर येतं A² + B² + 2 AB. आणि 2 AB जे आहे ते कलेक्टिव्ह टीम स्पिरिट आहे. साखर कारखाना स्मार्ट सिटीला, स्मार्ट विलेजला मदत करेल,
स्मार्ट विलेज रोजगाराकरता मदत करेल. असं एक दुसऱ्याला मदत करत स्टेक होल्डर आपसात कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन. वेबसाईटमधून आजकाल टेक्नॉलॉजी बदलली आहे. लोक मोबाईल फोनवर समजतात, फायदा होतो. मी फार टेक्नॉलॉजी सेवी नाही आहे, पण कोविडमुळे मी बोलायला लागलो. मला 2 ते 2.5 लाख रुपये महिना मिळायला लागला यूट्यूबकडनं. कारण मला कोणी म्हणजे मी तुमचं भाषण आहे. काल एक जण विमानात बसलो होतो छिंदवाड़ाचा. सर बोले आप मेरी नींद खराब करते हो. मैंने क्यों खराब की? बोले रात को 3-3 बजे तक बोले आपके भाषण सुनते रहता हूँ. मतलब 3 बजे तक नहीं 5 बजे तक सुनते रहो. बोले सर मैं सो कब? बोले तुम जितना सुनोगे उतना मुझे पैसा मिलता है. गमतीचा भाग जर सोडला तर टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या वेबसाईट उघडा फॉर्मर प्रोड्यूस कंपनीच्या, आणि त्या वेबसाईट साखर कारखान्याच्या उघडा, आणि सगळ्या शेतकऱ्यांना याचा प्रयोग त्याला, त्याचे फोटो त्याला, सगळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्म करा. हे जे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन आहे त्यातून एक दुसरे शिकतील. हे आज आपण इथे बसलो, उद्या बसायची कधी गरज पडणार नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून उत्पादकता वाढवून, क्वालिटी मेंटेन करून, पॅकेजिंग स्वस्त आणि चांगलं करून, आणि एक्सपोर्टमध्ये चांगली डॉलरमध्ये किंमत मिळवून आपला शेतकरी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. आणि शहरातून असणारी जी शेतकऱ्याची मुलं आली आहेत ती पुन्हा गावाकडे वळली पाहिजे, आणि गावं सुखी समृद्ध संपन्न झाली पाहिजे. हे स्वप्न जरी असलं, हे पूर्ण होणं कठीण जरी असलं तरी असंभव नाही. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ते स्वप्न जरूर पूर्ण होईल, आणि सकाळसारखे ॲग्रोवनसारखे लोक हे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्या सगळ्यांना सतत मदत करत राहतील असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मेडके साहेब. नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावीपणे